तर शरद पवार गटाचा आज अहमदनगरमध्ये मेळावा होणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज 25वा वर्धापन दिन आणि त्याच निमित्त पवार यांच्या उपस्थितीमध्ये अहमदनगरमध्ये मेळाव्याचं आयोजन करण्यात आले। मात्र या मेळाव्यावर पावसाचं सावट आहे। पक्षाकडून अहमदनगरमध्ये आज 25वा वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे। संध्याकाळी 5 वाजता होणाऱ्या या कार्यक्रमासाठी मोठी तयारी करण्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे। अहमदनगरच्या न्यू आर्ट्स कॉलेजच्या प्रांगणामध्ये हा कार्यक्रम संध्याकाळी पार पडतो आहे आणि त्यासाठी मैदानामध्ये भव्य असं स्टेज सुद्धा उभारण्यात आलेलं आहे। सध्या स्टेजवरची सगळी तयारी चालू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र स्टेजच्या पाठीमागच्या बाजूला जे काही पोस्टर आलेलं आहे त्यावरती विजयाचा शरदचंद्र अशा पद्धतीचं हे बॅनर जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जवळपास 8 खासदार राज्यभरामधून निवडून आलेले आहेत आणि त्यानंतर हा वर्धापन दिन अहमदनगरमध्ये साजरा केला जाणार आहे आणि त्यासाठी स्टेजवरून या कार्यक्रमामधून अनेक नेत्यांची भाषणं ही पाहायला मिळणार आहे। न्यू आर्ट्स कॉलेजच्या या प्रांगणामध्ये खुर्च्या मांडण्यात आलेल्या आहेत आणि या सगळ्या सभेची मोठी तयारी करण्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे। कालपासून या परिसरामध्ये काही प्रमाणामध्ये पाऊस होता आणि त्यामुळे मैदानामध्ये काही प्रमाणामध्ये चिखल झाल्याचं सुद्धा पाहायला मिळतं आहे। आज सुद्धा पावसाचं काही सावट या कार्यक्रमावरती आहे। मात्र सध्या तरी पाऊस पडलेला नाहीये, त्यामुळे संध्याकाळपर्यंत अशाच पद्धतीने पाऊस पडतो की नाही हे पाहणं महत्त्वाचं असणार।